काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या अक्षरधारात जायचा योग आला. इतके दिवस मी व दादा, बहीण रेश्मा हिने आणलेली पुस्तकं घरीच बसून वाचत होतो. ही अक्षरधारा आमची जीवनधारा कधी बनून गेली ते कळलंच नाही. आज खूप दिवसांनी प्रत्यक्षच अक्षरधारात जाऊन प्रत्येक पुस्तक चाळून निवांतपणे डोळ्याखालून घालून घेता आले. माझ्या दादांची मुलगी असण्याचं आज केवढं मोठं समाधान वाटलं मला. कारण त्यांच्या या वाचन वेडामुळेच आम्ही वाचते झालो आणि वाचते राहिलो. आमच्या वाचन वेडाची भूक वेळोवेळी वाढवत नेली ती रेश्माने. तिच्या या सवयीमुळे आम्ही कायम अतृप्त राहिलो आणि ती आमच्या वाचन वेडाची भूक वाढवत गेली. या वाचन वेडामुळे मी काही फार मोठी कुणी व्यक्ती नाही झाले, पण माझं जीवन या पुस्तकांच्या सानिध्यात, योग्य लेखकांच्या सानिध्यात सतत गुंतून राहिले. त्यामुळे मनावर चांगले योग्य सुसंस्कार झाले. जीवन उत्तम अभिरुचीपूर्ण झाले. इतर परिस्थिती अनुकूल नसूनही माझं मन या योग्य व्यक्तींच्या सानिध्यात राहिले. त्यामुळे पुढील आयुष्य सणमार्गी लागले. आज खूप कृतार्थ वाटतंय आपल्या बापाची लेक म्हणून घेताना. आपल्या मनावर योग्य सुसंस्कार घडून घ्यायचे असतील तर वाचनाशिवाय खरंच दुसरा पर्याय नाही. आपल्या पालकांच्या या योग्य सवयींचा आपल्यावर केवढा मोठा परिणाम होतो हे मला यातून दिसलं.